तूता कलानी महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदमाडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नानासाहेब बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ संपन्न। धुळे शहरातील देवपूर परिसरातील श्री तूता कलानी महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदमाडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे येथील प्रांगणात आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नानासाहेब बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ पार पडला। कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था देवपूर धुळेचे अध्यक्ष भाऊसाहेब मिलिंदजी सोनवणे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त IAS अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदेश कमिटी उपाध्यक्ष भाई नगराडे, शिक्षणाधिकारी मनीष पवार, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था चिटणीस आनंदा जिभाऊ पाटील, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळे कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे, विश्वस्त ॲडव्होकेट सुनील सोनवणे, संचालक हिरालाल महाजन, संचालक प्रवीण महाजन, संचालक राजेंद्र महाजन, संचालक विजय जगताप, जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी प्रवीण चौरे, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था संचालक अमित भाऊ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा कन्नौर, प्रकल्प अधिकारी नगरपालिका मालेगाव रोहित कन्नौर, स्कूल मुख्याध्यापक DM पाटील, शिक्षक ट्रेनिंग मॅनेजर नाशिक हंसराज मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक विभाग EE बागुल, अधिव्याख्याता JS पाटील, उपमुख्याध्यापक AA बागुल, मुख्य लिपिक DT ठाकूर, पदपेढी व पालक शिक्षक संघाचे MV जगताप, GR माडी, DN रामीकर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर मुख्याध्यापक तथा प्राचार्य नानासाहेब बाजीराव पद्मार हे 20/8/1993 साली महाजन हायस्कूल येथे कार्यरत झाले। ते 31/10/2025 रोजी आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडला। तर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब मिलिंदजी सोनवणे यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कारार्थी बाजीराव पद्मार यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातलग मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। पण मग त्याची वृद्धी आणखीन होत जाईल असं काम आपल्या सगळ्या शिक्षकांना करायचं आहे। मी आज असं बघतोय की संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, संस्थेचे अन्य सन्माननीय पदाधिकारी आणि शिक्षकांच्या मध्ये जे सौख्य आहे, जी जवळीक आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे। म्हणजे कधी कधी मुख्याध्यापक शिक्षकांना संस्था चालकांचा धाक वाटतो आणि मग वेगळं वातावरण असतं त्या शाळेमध्ये, त्या शैक्षणिक संस्थेमध्ये। सुदैवानं असं नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय शिक्षणाला पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे। पद्मार सरांनी मुख्याध्यापकाची कॅबिन करून दिलेली आहे, ती आम्ही पाहिली, अतिशय सुंदर झालेली। त्यांना त्या कॅबिन मध्ये तेव्हा बसता आलं नाही, पण आज आदरणीय अध्यक्ष महोदयांनी त्यांना त्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि ते बसले आणि ती कॅबिन बहाल केली आजच्या मुख्याध्यापकांना। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं
येता आलं याचा विषय आयुष्यासाठी आरोग्य संपन्न आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। यापुढे त्यांचं सेवा कार्य हे निश्चितपणे सुरू राहणार आहे याची मला खात्री आहे। मला ते 2-3दा अनेकदा भेटलेले आहेत, त्यावरही मी हा निष्कर्ष काढू शकतो असं मी आपल्याला म्हणेन। तेव्हा त्यांना आणि आदरणीय सौ सुनंदाताई या दोघांना यानंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना सुख आणि चांगलं आरोग्य लाभो अशी मी कामना करतो। आणि मला इथे 5 व्यक्तींच्या आडनावामध्ये सरनेम मध्ये सोनवणे आहे, तर धुळे जिल्ह्यातीलच नव्हे या महाराष्ट्रातील श्रमकरी कष्टकरी काबाड कष्ट करणाऱ्या जनसामान्यांच्या लेकरांना ज्ञानाची शिदोरी मिळावी आणि उत्तम पद्धतीची गुणवत्ता त्यांच्यामध्ये वर्धित व्हावी म्हणून या शहरामध्ये धुळ्यामध्ये ज्ञानाचा दीप महाजन हायस्कूलच्या निमित्ताने ज्यांनी लावला त्या संस्थेला आणि संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील मी आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। माझे बालमित्र खरं तर त्यांच्या जीवनावर जर प्रकाश टाकला तर मित्रांनो, हट्टी त्यांचं गाव, ग्रामीण भागातून शिकणारा एक छोटासा मुलगा, वडील शेती करतायत, थोडीफार शेती असलेले सर्व भावंड शेतीमध्ये राबतायत आणि वडिलांना असं कळलं की आपण शिकलो नाही, आपल्या लेकरांना शिकावं म्हणून आमच्या माझं गाव मेरगाव आहे, मेरगाव जवळचं एक छोटंसं गाव नवलाणे आहे। या नवलाणे गावामध्ये आत्या होती बाजीराव सरांची, त्या आत्याकडे त्यांना पाठवलं। फुवाचं या नानांवर फार मोठं प्रेम त्यांनी घडवण्याचं काम केलं। मित्रांनो, हे जे घडलेले आज मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत मित्रांनो, हा जो त्यांना ज्ञान परिसाचा स्पर्श झाला आणि त्यांच्या आयुष्याचं देखील सोनं झालं, हे केवळ शिक्षणामुळे झालेलं आहे। म्हणून उपस्थित सर्व शिक्षक बांधवांना मी विनंती करतो, आपण जो व्यवसाय करत आहोत, आपण जो महान असा वसा घेतलेला आहे, हा वसा नुसता वसाच नाही आहे तर गोरगरीब लेकरांचं आयुष्य उभं करणारा हा व्यवसाय आहे, हा वसा आहे। म्हणून आपण जर प्रामाणिक काम केलं तर एक आयुष्य उभं राहत नाही, त्यांची अख्खी पिढी, त्यांची पुढची पिढी देखील सुसंस्कारित आणि सुशिक्षित झालेली आहे, हे केवळ शिक्षणाच्या परिस्पर्शामुळे। Today we are gathered here to celebrate not just a retirement of a teacher or a principal, but the celebration of a legend, my grandfather, who gave us 34 golden years to teaching the math and science to the students from 7 to 10 standard. Grandpa, you are not just a teacher, but you are a mentor, judge, and inspiration for many students. You taught the formulas of a math, but you also taught the formula of a life. You showed that the discipline and hard work is equal to the success. गुरु वो नहीं जो किताबों का ज्ञान दे, गुरु वो नहीं जो किताबों का ज्ञान दे, गुरु वो है जो जीने की पहचान दे, गुरु वो है जो जीने की पहचान दे। आज सबके दिल से निकली एक ही आवाज, आज सबके दिल से निकली एक ही आवाज, आप जैसे गुरु को शत शत प्रणाम दे, आप जैसे गुरु को शत शत प्रणाम दे। Everyone says that math and science is a tough subject, but you with your smile and simple example, it become fun and easy. You turn every equation into excitement and every experiment into a wonder. Even after 34 years, your energy and dedication never faded. Every morning, you enter the class with a same smile, and all students says that सर ने हमें सिर्फ मैथ नहीं, जीवन के हिसाब सिखाए, जीवन के हिसाब सिखाए। Your life might be changed, but your dedication and energy never faded. Your retirement is not an end, it is a new beginning of your life. And teachers and family, please say a thank you to being a true example of honesty, patience and love. We give a big hands of applause to a man who made the number dance and science sparkle. My grandfather, Mr. B. Padmar, our favorite teacher for you. साक्री तालुक्यातील हट्टी हे छोटेसे गाव, साक्री तालुक्यातील हट्टी हे छोटेसे गाव, त्याच गावात माझे बाबा जन्माला आले, बाजीराव त्यांचे नाव।
त्याच गावात माझे बाबा जन्माला आले. बाजीराव त्यांचे नाव. गरीब परिस्थितीत त्यांनी केली महत्वाची पराकाष्ठा. गरीब परिस्थितीत त्यांनी केली मेहनताची पराकाष्ठा. जिद्दीने शिक्षण घेणे हीच होती त्यांची खरी निष्ठा. जिद्दीने शिक्षण घेणे हीच त्याची होती खरी निष्ठा. हट्टी गावात उच्च शिक्षित पहिलेच होते हे युवा. हट्टी गावात उच्च शिक्षित पहिलेच होते हे युवा. समाजातील आदर्श असा यांचा प्रत्येकाला वाटायचा असे हवा. समाजातील आदर्श असे याला प्रत्येकाला वाटायचे असे हवा. बाबा अनेकांच्या आयुष्याला दिले तुम्ही आशा. बाबा अनेकांच्या आयुष्याला दिली तुम्ही आशा. तुमच्या गणित विषयाची शिकवण्याने अनेकांच्या जीवनाची बदललीच दिशा. तुमच्या गणित शिकवण्याची अनेकांची जीवनाची बदललीच दिशा. आपल्या शाळेप्रती तुमची एकच होता ध्यास. आपल्या शाळेप्रती तुमचा एकच होता ध्यास. स्वतःसाठी कधीच तुम्ही दिला नाही वेळ खास. स्वतःसाठी कधीच तुम्ही दिला नाही वेळ खास. जीवनाच्या अनेक संकटातून उभे होते तुम्ही ताठ. जीवनाच्या अनेक संकटातून उभे तुम्ही ताठ. माझी शाळा आणि माझे विद्यार्थी घडले पाहिजे हाच तुमचा होता थाट. माझी शाळा आणि माझे विद्यार्थी घडले पाहिजे हाच तुमचा होता थाट. दारी उभा आहे नव्या आयुष्याची दारण. दारी उभा आहे नव्या आयुष्याची दारण. तरी शाळेच्या भिंती करतील तुम्हाला वंदन. तरी शाळेच्या भिंती करतील तुम्हाला वंदन. बाबा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आठवणीमध्ये राहील नाव तुमचं. बाबा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आठवणीमध्ये राहील नाव तुमचे. आमच्या कन्नौर परिवाराच्या मनात अमर होईल कार्य तुमचे. आमच्या कन्नौर परिवाराच्या मनात अमर होईल कार्य तुमचे. 20 ऑगस्ट 1993 साली इथं माझी अण्णासाहेब सदाशिवराव महाडी यांनी निवड केली एनटी कॅटेगरीवर गणित विषयासाठी. तेव्हा जसा भारावून गेलो तसं मी आज भारावून गेलो आहे. खरं तर माझं गाव साक्री तालुक्यात हट्टी खुर्द आहे. माझे आजोबा माझे वडील शेतकरी कुटुंबात जन्मले. त्यांना शिक्षणाचा गंध नाही. वडील निरक्षर होते. आजोबांना खंत होती की माझा मुलगा शिकला नाही परंतु नातवाला काहीतरी शिकवलं पाहिजे, काहीतरी बनला पाहिजे, ही माझ्या आजोबांची खंत होती. म्हणून त्यांनी मला माझ्या मामाचं गाव होतं धावडे त्या ठिकाणी पाठवलं. काही दिवस मी 6 महिने तिथं होतो. परंतु तिथले आजोबा देखील मला, मी मोठा नातू असल्यामुळे मला काही ते शिक्षा देत नसल्यामुळे काहीच अभ्यास करत नव्हतो. मध्येच मी सुट्टीमध्ये जात होतो. लहान सुट्टी झाली की बस स्टँडजवळ जायचं, गाड्यांची गंमत पाहायचं, पुन्हा सुट्टी झाली की परत यायचं. मग असा खेळ माझा चालू होता. 6 महिने मी काहीच केल्या नसल्यामुळे मला पुन्हा हट्टी गावाला यावं लागलं आणि सांगितलं की तुमचा नातू काहीच अभ्यास करत नाही, हा आमच्याकडे काही शिकणार नाही. म्हणून माझ्या आजोबांनी नवलाणी गावात माझी वडिलांची बहीण हत्या होती, त्यांना मुलबाळ नाही. म्हणून त्या ठिकाणी आजोबांनी सांगितलं, भाच्याला त्यांनी मुलगी दिली होती की पाटील तुम्ही आमच्या नातूला शिकवा, काहीतरी घडवा त्याचं चरित्र. आम्ही आमच्या शेतात जे येईल ते तुम्हाला पुरवू, परंतु माझ्या नातूला शिकवा, अशी आजोबांची इच्छा होती. हा ध्यास त्यांना होता. मी सूर्य आईच्या जन्मी आलो परंतु चिंधा आईने मला सापा. त्यांनी 20 वर्ष माझा सांभाळ करून माझं चरित्र घडवलं. शिवरायांचं चरित्र घडवी माई जिजाबाई, तसं बाजीराव सरांचं चरित्र घडवी चिंता आईनी. या आईला होत नसल्यामुळे भावाचा मुलगा मुलासारखं मानलं आणि मुलासारखं प्रेम जे लागेल ते दिलं. परंतु अभ्यासात माझ्या फुवांनी लहानपणीच छेडेबाजी समाजचं विजय घमाघम अशी मला शिक्षा दिली. त्याच्याने मी घडवलो गेलो. लहानपणी ते फक्त 4थी शिकलेले माझे मामा होते. त्यांनी सगळे गणिताचे पाढे क्रिया मला शिकवल्या. मला आवड निर्माण झाल्यामुळे मी पहिलीपासूनच कुशाग्र बुद्धी होती, विद्वान होतो. गुरुजी देखील मला मानायचे. जिल्हा परिषद मराठी शाळा नवलाणीमध्ये तर पहिला 2रा नंबर यायचा. आजच्या काळात पुढे 4थी पास झाल्यानंतर 5वी ते 10वी साठी जवळच मेरगाव हायस्कूल होती. आमच्या गावाला शाळा नव्हती त्या काळी, म्हणून मेरगावमध्ये 5वी ते 10वी आली शिक्षणासाठी पाठवलं. तिथं देखील मी चांगल्या गुणांनी चमकलो सर. याला कारण त्या घरातील शिस्त, लवकर उठे लवकर निघे, त्यात निज संपत्ती भेटे, हा त्यांच्याकडे धडा होता. म्हणून घडला गेलो.
आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही अभ्यास केला तर तो मुखगत व्हायचा. म्हणून मी मेरगा हायस्कूलला पहिला दुसऱ्या नंबरवर पास व्हायचे. जयेश पाटील हे 5वी पासून माझे मित्र, तेही अधिकारी झाले. नंतर पुढे 11वी 12वीला आम्ही बरोबरच होतो. 10वी मध्ये पहिल्या नंबरसाठी थोड्यासाठी माझा नंबर हुकला सर. बोर्डवर येणार होतं माझं नाव. ठीक आहे, नशिबात कधी कधी कमतरता येते. एका मुलीने बाजी मारली, ती सामाई पूर्वाला मागे होती, मी 1 नंबर होतो. परंतु वार्षिकपर्यंत तिने बाजी मारली, तरी थोडा नाराज झालो होतो. पण मनाला सावरलं, पुढे अजून मला काहीतरी करता येईल. माझे गुरु होते त्यावेळेस मिल्फल वेळी सुरवची सर नवराण्याची. ते ड्रॉइंग टीचर वाकले सरांसारखे होते. ते दगडी शाळा पब्लिक स्कूलला कला शिक्षक कार्यानुभव शिकवायचे. त्यांच्याकडे माझे मामा जायचे की सर माझ्या भाच्याला काय करू पुढे, आम्हाला काही पुढे कळत नाही. सरांनी सांगितलं पहिला क्रमांक दुसरा क्रमांक मेरगाव स्कूलला आला तर आता त्याला जैन कॉलेजला आपण शिकण्यासाठी पाठवू, धुळ्यामध्ये पाठवू. नंबर लागण्यासाठी काय करावं लागेल. मला 5 चिकित्सक होते सर. त्यांनी त्यावेळचे चिंचवाडचे संचालक होते हिरामन रतन चौधरी, यांना भेटले. आमचे मेरगावचे मित्र होते, त्यांचे नाते होते भामरे भाऊसाहेब, जैन प्राथमिकला क्लर्क होते. तानाजी अण्णा आमचे भूतान्याचे त्यावेळी ते मुख्याध्यापक होते. यांच्या मार्फत आमचा नंबर लागला. राजेश भामरे, राजेश पाटील राजेश सोनवणे आणि जयेश पाटील आणि आम्ही 3 त्रिमूर्ती होतो. पहिले गुड्यात राहायचे. आम्ही 2 बरोबर यायचो. जयेश पाटील एकाच गाडीने जायचो, डबे घेऊन दिवसभर. सकाळी 6ला निघायचो, रात्री 8 वाजता पोहोचायचो. पूर्ण दिवस जैन कॉलेज राहायचो. अशा प्रकारे 11वी 12वीचं शिक्षण पूर्ण करून 12वीला मात्र मला कमी मार्क मिळाले. कारण आमचं सेंटर त्यावेळेस जैन होतं दरवर्षी आणि कनूस आम्हाला मिळवलं. नशीब कम नशीब होतं त्यावेळेस. अशा वेळी काही का असेल पण 52% मिळून पास झालो. घरचे म्हणाले ठीक आहे, तू पास झाला ना, नापास नाही झाला तरी ठीक आहे, पुढे अजून मेहनत कर, चिकाटी सोडू नको. लग्न ते माझं 11वी सायन्समध्ये झालं सर, समाज रूढीनुसार. 11वीला साखरपुडा, 12वीचे पेपर देऊन 8 दिवसात लग्न. 22 मार्चला पेपर संपले, 30 मार्चला माझं लग्न होतं चौगावला. त्यावेळी त्या क्रीडा अधिकारी गोमान अण्णांनी, जुलान अण्णांनी हेरलं मला की हा चांगला विद्यार्थी आहे, हुशार आहे, कुशाग्र आहे. तानाजी अण्णांनी मला हेरलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्यांनी सांगितलं तानाजी अण्णांनी की हा जैनचा विद्यार्थी आहे, काहीतरी बनेल, नोकरीला लागेलच, असा त्या गुरुजींचा अंदाज. तो खरा ठरला. म्हणून सुनंदा नावाच्या मुलीशी माझा 12वीवर पेपर देऊन लग्न झालं. तरी मात्र पुढे माझ्या पालक जे होते कैलासवासी माजी सिंधा बागोल यांनी सांगितलं की तुला तुझं नावसाठी मी आणलंय हत्ती गाव, तू लग्न जरी झालं तरी तुझा अभ्यास मेहनत कर. मी माझा अभ्यासाच मग्न राहायचो. माझे मित्र जैनला खरे पद्मर तुझं लग्न झालं तर तू कॉलेज करतो, मग काय करू दादा, मला फास्ट ठीक आहे. ओल्या छडीने मला झोडतात, लहानपणी झोडलेलं आहे, ते पाहून मी अभ्यास करतो. तर अशा प्रकारे त्या धुरा मी FY BSc जैन कॉलेजला गेली. SY TY SYला मला गणितात चांगले मार्क मिळाले. त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्रीला कमी पडले. मग विचार केला की गणित विषय घेऊया BScला. BScला फर्स्ट क्लास मी पास झालो. पुन्हा BEd साठी कुसुंबा गट म्हटलं की दाजी साहेबांचा गट, दाजी साहेबांचे कार्यकर्ते. त्यावेळेस नवराणी गावात मी एकटा टिकलो सर. काही माझे मित्र जे शिकणार कोण 9वीला उठून गेले, पुढे 10वीमध्ये नापास झाले. एक मे मी त्यावेळेस BSc मॅथमॅटिक्स होतो. हटकर समाजामध्ये जवळपास हट्टी गावात आहे आणि नवराणी गावात आहे. माझे मिसेसचं गाव होतं नवराण, मामाचं गाव, माझं आत्यांचं गाव. सगळ्या नातेवाईकांनी मला सहकार्य केलं की हा मुलगा पुढे गेला पाहिजे. मला मागे घेता कोणीच प्रयत्न केला नाही. म्हणून सर्वांनी त्या नवराणी गावच्या भूमीला अशी शिदोरी दिली सर, तर आयुष्यभर ती शिदोरी मला पुरली आणण्याची. मी माझ्या आत्याकडे काही घेत नाही. तुमची शेती नको, तुमचं घर नको मला. मी नानाची जी शिदोरी आहे त्या शिदोरीवर मी मेहनतीने करेन. कारण चित्त होती, चिकाटी होती. ती शिदोरी घेऊन आलो. BEd झाल्यावर पुन्हा भाऊसाहेबकडे नोकरीसाठी गेलो. भाऊसाहेब BEd झालं गरताड शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला. BEd वेळेस त्यांनी सांगितलं की पुन्हा जव्हारमध्ये नवीन शाळा आहे, तिथे मी 1 महिना मला फक्त 500 रुपये मानधन, सायकलवर मी चिंचवाडा जायचो. माझे मालक म्हणायचे घरी राहू नको. लोक मला सांगतील तू दासभाऊ आणलं तू वाच्याला आणि शिकून पुन्हा हत्तीला शेती करायला जाईल, ही फेर वाटायची माझ्या दासभाऊंना. तर दासभाऊंनी 500 का मिळेल अनुभव येईल, जा तू चिंचवाड. भाऊसाहेब गर्दे आपले समाजाचे पुढारी आहेत, त्यांनी तुला दिलेली नोकरी,
तू सोडू नको, असे आमचे सुवाचा आदेश मी पाडला. सायकलीवर जायचो सर, 5-6 किलो इकडनं तिकडनी 5-6 किलोमीटर. तरी मी मुलांना शिकवायचं, या हे व्रत मी घेतलं. गणित माझा आवडता विषय, विज्ञान देखील तसा होता. त्यानंतर मेरगावला माझ्या मित्राकडे भेटायला गेलो रविवारी, जयेश पाटलांना. तिकडनं येताना जाहिरात पाहिली त्या सवाईमुक्ती हायस्कूल. सवाईमुक्ती गाव पाहिलेलं नव्हतं मी, कारण तिथं पाटील समाज आहे, आमचा समाज नसल्यामुळे निकुंभापासून जवळ, पण गेलो नव्हतो. त्याला भेटलो, जयेश पाटलांना सांगितलं, सर BSc पुढे मॅथ येईल ती जागा आहे तिथं, तर त्याला जवळ आहे, तुम्ही जा. एसटीनं तर सायकलीनेच जा. माझ्या आजोबाने सायकल 7वीला असताना घेऊन दिली होती. त्याचं थोडं सांगतो मी. माझे आजोबा शेतकरी होते. कांदा आमच्या गाव फेमस आहे कांदामध्ये, विक्रीमध्ये, कांदा उत्पादनमध्ये. कांदा विकायला धुळ्याला आले होते. त्यावेळी 2-3 दिवस कांदा विक्री झाली नाही. माझ्या मालकांनी मला डबे पाठवलं होतं, आणि कांदा विक्री झाल्यावर हिशोब आपले आरावायचे शेतकडे होता, त्यावर कारभार कांदा विक्री केला. आणि त्यावेळी हिशोब सांगितला, माझ्या दासबोने सांगितलं एवढं क्विंटल कांदा आहे, त्याचा भाव एवढा, हिशोब करून दाखव. मी माझ्या गुणाकार पद्धत वापरून हिशोब करून दाखवला, तर 18,000 काहीतरी किंमत होती, आणि दलाने 17,000 किंमत काढली. त्यावेळेस माझ्या आजोबाई होते, माझे म्हणजे दोघं मामा भाचे होते, ते माझ्याला मुलगी दिली होती. त्यावेळी म्हणाले की तुमचा नातू गणितामध्ये हुशार आहे, की त्या दलालने 1,000 रुपये तुम्हाला कमी. माझ्या आजोबाने येत नव्हतं शिक्षण, हिशोब येत नव्हता. मग 1,000 रुपये तुमच्या नातूने वाचवलं, तर तुम्ही 500 रुपयाची सायकल घेऊन द्या. तो पायी जातो नवलानं मिरगावला. आजोबांनी मान्य केलं की आपले जावई इकडं सांगताय नातूसाठी सायकल. ती सायकल अजूनही जपून सर माझ्या. काही दिवस माझ्या मुलाने ती वापरली, पण जे 40 वर्ष झाले, 1980 साल 7वीला होतो तेव्हा ती सायकल. त्यावर किती काटकसरी होता, काटकसरी जीवन होतं माझं, हे तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर सवाईमुक्तीची सेवा करत असताना ते गावही मला चांगलं आवडलं होतं. खेळात शिक्षण झालं, खेळात नोकरी मिळाली. सवाईमुक्तीला सूट वाटत होतं सर. माझं हायस्कूलचं 93 साली कॉल आला NT कॅटेगरीवर. पहिला इंटरव्ह्यूला जानेवारीमध्ये मी आलो नाही, ते माझं नशीब दुर्भाग्य. तेव्हा कॉल नवलाने गावाला गेला. नवलाने पत्ता, मी फॅमिली करून सवाईमुक्तीला असल्यामुळे काही कारणास्तव आलो नाही मुलाखतीला, सोडून दिला. मी तो कॉल दाखवला, मी गिराजी सर्जनी कुमारी त्यांना दाखवलं. सर आपला मग कॉल होता माझ्या नेसचा. गिरीश सर इथं आले होते माझे मित्र, त्यांना भेटलो. ते म्हणून अर्जंट NT लागलं होतं, भरला गेला म्हणून. ठीक आहे सर म्हटलं, जाऊ द्या, मी पण सवाईमुक्ती करतोय, मी काही घरी नाही, भरला गेला, जाऊ द्या. नंतर मला माहीत पडलं गिराज सरांमार्फत की माझ्या हायस्कूलला NTचा गणिताचा शिक्षक मिळत नाही. मला म्हणून तुम्ही प्रयत्न करा सर. मी आमचे खंडेकर सर या ठिकाणी होती, अतिशय आकार जाऊन पहिले प्राध्यापक सर खंडेकर सर. इतका टॅलेंट मला माझ्यापेक्षाही टॅलेंट होता. मी त्याच्या गणितामध्ये टॅलेंट होतो, त्याच्या खंडेकर सर झुलाजी प्राणीशास्त्र म्हणजे बायोलॉजीमध्ये टॅलेंट. त्यांचा मी नातेवाईक म्हणून इथं रेफरंडनी मी 93 साली 20-8-93 पासून ते आज 31-10-2000 पर्यंत गणित विषय शिक्षक. मी या कालावधीमध्ये 1-2 उदाहरण देतो. मी मुख्याध्यापकाने जे काम सांगितलं ते मी ऐकलं, कधीच नकार दिला. कारण माझे या ठिकाणी अण्णासाहेब केदी धुरे सर आणि आबासाहेब गोसावी यांनी सांगितलं होतं, पद्मर सर इथं फक्त तुम्ही येस म्हणायचं, नकार घ्यायचा नाही. कुठले काम येस म्हणा, तुम्हाला जेवढे येईल तेवढंच करा, वेळेवर या वेळेवर जा, असं त्यांनी संदेश दिला मोठ्या भावांनी. तो ऐकला. इथं काही त्रास नाही तुम्हाला, फक्त आपण मेहनती विद्यार्थी घडवा. माझ्या हायस्कूलमध्ये त्रास काहीच नाही, स्वतः त्याला तुम्हाला त्रास देणार नाही. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, ज्यांच्या या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाला मी म्हटलं की मग 4 चांद लागले, तर असे आपल्या सर्वांचे आदरणीय आप्पासाहेब भाई नगराळे साहेब, आजचे उत्सव मूर्ती, सत्कार मूर्ती. खरं सांगायचं म्हणजे उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी, त्यानंतर अण्णासाहेब सदाशिवराव माळी होते. म्हणजे या कारकिर्दीतले एक शिक्षक जेव्हा सेवानिवृत्त झाले, जसं सरांना भारावणारा मला सुद्धा भारावून आलं. कारण हे आपण जे म्हणतो ना पायाचे दगड, तर तसे दगड बनले. त्यांनी खूप मोठं योगदान या संस्थेसाठी, शाळेसाठी दिलं. आमची शाळा, आमची संस्था ही महात्मा फुलेंच्या विचारसरणीतून चालते. या ठिकाणी कुठलाही भेदभाव नसतो, आपण आता ऐकलंच. आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो. या शाळेत
अतिशय गोरगरीब लोकांची मुलं शिक्षण घेऊन अतिशय मोठ्या पदावर पोहोचली. सगळी मुलं ही बहुतांशी ग्रामीण भागातून आलेली होती. खेड्यापाड्यातून आलेली मुलं या ठिकाणी शिकली. परवा या ठिकाणी एक कार्यक्रम झाला 8 दिवसापूर्वी. तर तो मुलगा म्हणजे त्या साहेब आता जज आहेत, ते न्यायाधीश आहेत. या शाळेतल्या एक विद्यार्थिनी आहेत विभांडिक मॅडम, त्या सुद्धा जज आहेत. एक मुलगा म्हणजे आमच्या इथला विद्यार्थी IPS अधिकारी आहे. तो कुठल्या स्टेटमध्ये आता सध्या तिथे मेघालयमध्ये ते SP म्हणून काम करत आहेत. तर अशा पद्धतीची एक उज्ज्वल परंपरा या ठिकाणी आहे. या ठिकाणी जसं आप्पासाहेबांनी सांगितलं, तर आमच्या शाळेच्या शिक्षकांना ज्यावेळेस काही अभ्यासक्रम बदलतो किंवा काही बदलतो, तर आमच्या शाळेतले विद्वान शिक्षक होते, सगळे तज्ज्ञ शिक्षक होते विषयातले. तर यांना इतर शाळांच्या शिक्षकांना जो अभ्यास वर्ग असतो त्या ठिकाणी बोलवले जात होतं आणि आमच्या शाळेचे शिक्षक त्या ठिकाणी त्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल इतर शिक्षकांना ती माहिती द्यायचे. म्हणजे अशी एक चांगली परंपरा या आमच्या विद्यालयाची आहे. आज या ठिकाणी पद्मार सरांना एक सांगतो की निवृत्त व्हायचा ते पदावरून, कार्यातून नाही. शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो, कारण तो नुसता शिक्षक नसतो, तो समाज शिक्षक असतो. तो समाजाला देखील आपल्या आचरणातून, वागणुकीतून, विचारातून एक शिक्षण देत असतो. या ठिकाणी सरांनी त्यांची माहिती दिली. त्यावेळेस त्यांना भारावून आला होता, अश्रू आले होते. पण ते जे अश्रू होते तर ते दुःखाचे नव्हते. ते आपलं एक जी सेवा आहे, ही सेवा सार्थक झाली, त्याचे ते आनंद अश्रू होते. आणि असे आनंद अश्रू त्यांच्यातून आज आले. तर हे एक प्रेम आहे त्यांचं विद्यालयाप्रती, संस्थेप्रती आणि आपल्या कार्याप्रती. ते त्यांच्या आज भावना त्यांनी या ठिकाणी त्या व्यक्त केल्या. या ठिकाणी आप्पासाहेब, आपण आता बघतो की नवीन जी कार्यपद्धती, शिक्षण पद्धती, याच्यात आमूलाग्र बदल होत आहे. आता शिक्षण जसं सांगितलं तर तुम्हाला मोबाईलवर उघडलं तरी शिक्षण मिळतंय मुलांना की एखाद्या विषयाचं नॉलेज पाहिजे, परंतु संस्कार नाही मिळत आहे. तर या आजच्या ज्या नवीन शिक्षक आहेत ना, यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी नुसतं अभ्यासच नाही, अभ्यासाबरोबर संस्कार पण दिले पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी पण एक माझी विद्यार्थिनी आल्या होत्या. त्यांनी तीच सांगितलं की मला या शाळेत नुसतं शिक्षण नाही तर मला संस्कार देखील मिळाले. आणि हे या विद्यालयाचं यश आहे. हे फार मोठी गोष्ट आहे की नुसता अभ्यास नाही तर शालेय शिक्षणाबरोबर त्यांना संस्कार देखील देण्यात आले. की त्यांनी नुसतं पुस्तकातलं गणित नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवलं पाहिजे हे देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं. अतिशय हाडाचे असे शिक्षक पद्मार सर होते. आणि त्यामुळे त्यांना मी एक सांगितलं, सर थोडा जरी कालावधी मिळत असेल पण तो तुम्ही घ्या, तुम्ही बना. कारण आज हे पदावर राहिलेला जे असतं म्हणजे माजी मुख्याध्यापक, माजी प्राचार्य, हे आयुष्यभर हे त्यांना ही पदवी लागलेली नाही. नुसतं शिक्षक होण्यापेक्षा म्हटलं सेवानिवृत्ती करता 7 महिने जरी असतील ते तुम्ही घ्या. त्यांनी तो कार्यभार स्वीकारला आणि एक अतिशय चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीत या ठिकाणी झालं. त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देईन. या ठिकाणी दुसरी अशी गोष्ट आहे की सरांना एक विनंती केली. आमच्याकडे एक थोडी पद्धत आहे की आम्ही विनंती करतो काही शिक्षकांना सेवानिवृत्त होत असताना किंवा तुमची शाळेला एक कायम आठवण राहील अशी आम्हाला काहीतरी भेट द्या, भेटवस्तू द्या. सर म्हणे तुम्हाला काय पाहिजे? सर म्हटलं माझी एक इच्छा आहे की आपली अनेक वर्षापासून एवढी जुनी शाळा आहे, जुनी संस्था आहे. आज 2,500 विद्यार्थी या तिथं शिक्षण घेतात या संस्थेत. आपल्याला मुख्याध्यापक जे आहेत त्यांची कॅबिन बनवायची इच्छा आहे म्हटलं माझी. सरांनी तातडीने त्याला संमती दिली आणि चालेल जो काही खर्च येईल मी तो देईल. आणि सरांनी आज ती कॅबिन बनवून दिली. वास्तविक सर त्या कॅबिन मध्ये एक दिवस देखील बसले नाही. एखादा म्हणतो की बा मी तर बसणार नाही तिथं, मी काय फायदा. किंवा त्यांनी मला रिक्वेस्टही केली असती की भाऊ दुसरं काहीतरी माझ्या मनाला येईल ते मी भेट देतो, तरी मी ऍग्री झालो असतो. पण तसं नाही. आज
आपल्या नंतरचा जो येणारा हेडमास्टर आहे किंवा मुख्याध्यापक आहे तो त्या तिथे बसणार आहे, एक अशी उदात्त भावना ठेवून सरांनी त्या ठिकाणी ती कॅबिन बनवून दिली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने मी सरांचा एक आभारी आहे. या ठिकाणी सर आपल्या साहेबांनी सांगितलं की तुम्ही जगले एक सेवा म्हणून करत असताना तुमचं आयुष्य आपल्या अनेक गोष्टी अपूर्ण राहून जातात या सर्व्हिसच्या माध्यमातून. तर भावी जे आपलं आयुष्य आहे, तुमच्या ज्या काही आवड असतील, काही छंद असतील, छंद म्हणजे चांगले छंद, जर छंद असतील, अपूर्ण राहिलेले काही स्वप्न असतील, नव्या संकल्पना असतील, त्या साकारण्यासाठी तुम्हाला निरामय आयुष्याकरता मी अनंत अशा शुभेच्छा देतो. तुमचं भावी जीवन, तसंच तुमच्या परिवारातीलही सर्वांचं भावी जीवन हे सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावो अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा लाभलेली ही संस्था प्रथमतः या संस्थेमध्ये मला जेव्हा प्रमुखपदी जबाबदारी दिली त्यावेळेस मी माझ्या गावाला गेलो आणि मला ज्यांनी मार्गदर्शन केलं होतं, ज्यांनी मार्गदर्शन केलं होतं या त्यांनी मला असं सांगितलं, तुझ्या वाडवडिलांची पुण्याई काही केलेली असेल. या संस्थेचा वारसा, ही संस्था महात्मा फुले शाहू आंबेडकरांची वारसा लाभलेली संस्था आहे. तत्कालीन संचालक मंडळामध्ये वारकरी संप्रदाय, सामाजिक, राजकीय वर्चस्व असलेले हे संचालक मंडळ होतं आणि दादासाहेब लोटनगोपजी माळी यांच्या सहीने माझी ऑर्डर निघालेली आहे. आणि या ठिकाणी मला आज जे प्रथमतः या संचालक मंडळांनी मला या ठिकाणी उभं केलं प्रमुखपदी, त्यांचं मी आभार मानत नाही, तर त्यांच्या ऋणात कसं राहता येईल. या संस्थेला वारसा लाभलेला आहे. या संस्थेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ कशी होईल याचा वारसा, ही जबाबदारी आता माझ्यावर येऊन ठेवलेली आहे. संचालक मंडळाचं या ठिकाणी मी प्रथमतः त्यांना वंदन करतो. त्यांनी मला एवढ्या मोठ्या संस्थेच्या पदावर आरूढ केलं आणि या ठिकाणी मी जेव्हा माझ्या गावाला गेलो त्या ठिकाणी मी माझ्या गुरूंना, माझ्यापेक्षा ज्या सेवा या संस्थेमध्ये कार्यरत होते, पगारे सर बोलले की तुझ्या वाडवडिलांची पुण्याई असेल, एवढ्या मोठ्या संस्थेच्या पदावर तुला बसवलं. मी सुद्धा आप्पासाहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला IAS अधिकारी पद्मा सरांच्या कार्यक्रमाला लाभलेत. हे मी खरं परमेश्वर पद्मा सरांची या ठिकाणी स्वामींची कृपा असेल की या ठिकाणी आप्पासाहेबांचे पदस्पर्शाने त्यांचा निरोप समारंभ होतोय आणि माझ्या कार्याची सुरुवात होते आहे. हे माझं मी भाग्य समजतो.